कड़ी नजर रहेगी। ओबीसी लढ्यासाठी छगन भुजबळांची समता परिषद ही आता राज्यभर मैदानामध्ये उतरणार आहे। मराठ्यांना आरक्षण द्या मात्र ओबीसींच्या ताटातलं नको अशी छगन भुजबळांची भूमिका ही रास्त आहे असं सांगण्यात आलंय। त्यामुळे छगन भुजबळ यांनी निर्णय घेतल्यानंतर समता परिषद ही ओबीसींसाठी आता राज्यभर आंदोलन करणार आहे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांकडनं आता पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे। ओबीसी नेते असलेले छगन भुजबळ हे देखील मंत्रिमंडळात असून देखील त्यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाण्यासाठी त्या ठिकाणी पाठ फिरवली। त्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाकडे देखील त्यांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळत आहे। एका बाजूला सरकारनं मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेतलेला शासन निर्णय आणि त्यानंतर कोर्टामध्ये जाण्याचा इशारा छगन भुजबळांनी दिल्यानंतर छगन भुजबळांचे समर्थक त्यासोबत समता परिषदेच्या पदाधिकारी नेमकं या संदर्भात काय वाटतं या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत समता परिषदेचे पदाधिकारी आहेत। खरं तर अनेकदा आपण बघतोय की मराठा समाजासाठी त्या ठिकाणी उपोषण झालं। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केल्यानंतर सरकारने त्या ठिकाणी जी.आर. काढला। ओबीसींचे पुन्हा एकदा आरक्षणाचा जो बाजू आहे ती त्या ठिकाणी आता ओबीसी नेते असलेले छगन भुजबळ म्हणताय। समता परिषद म्हणून आपल्याला काय वाटतंय सध्या छगन भुजबळची भूमिका? सर्वात महत्त्वाचं मराठा समाजाच्या आंदोलनानंतर सरकारतर्फे त्यांना जो जी.आर. देण्यात आला त्या जी.आरच्या माध्यमातून जी.आरचा शब्द आणि शब्दाचा अर्थ काय होतो आणि पुढे होणारी जी प्रचलित पद्धती आहे ती कशी असणार आहे याबाबत अभ्यास करून नंतर पुढचं धोरण ठरवलं जाईल अशी एकंदरीत भूमिका आज मी तिला तरी आदरणीय भुजबळ साहेबांची राहिलेली आहे। आणि साहजिकच भुजबळ साहेब हे सर्व आमच्या ओबीसी समाजाचे नेते आहेत। ती जी भूमिका घेतील त्या भूमिकेला अनुसरून सर्व ओबीसी नेते किंवा कार्यकर्ते आम्ही सर्व कारवाई करू। समता परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात जे काही आंदोलन आहेत ते शांततेच्या मार्गाने सुरू आहे। येत्या काळात छगन भुजबळांनी जी भूमिका घेतली ती आम्हाला मान्य असेल आणि त्यानंतर मी ओबीसींसाठी पूर्ण ताकदीने राज्यभर उतरू असा देखील इशारा जो आहे तो समता परिषदेच्या माध्यमातून देण्यात आला आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, पाहत रहा एबीपी माझा।